कारण मैत्रीची व्याख्या म्हणजे ह्या दोघी माझ्यासाठी. कारण मी इथं आल्यापासून ह्या माझ्याबरोबर आहेत आणि मला ह्यांनी खूप जास्त सांभाळून घेतलं. किती गोष्टी अशा असतात की आपल्याला माहिती नसतात आणि ह्यांनी कधीच मला असं जाणवून दिलं नाही की तुला हे येत नाही, आणि ह्या शिकवत गेले आणि मी शिकत राहिले. तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज काहीतरी खास आहे, कारण मला असं वाटतं की एका महिन्यानंतर हा व्हिडिओ आला पाहिजे होता आणि माझ्या मैत्रिणींमुळं खास 1 महिना पहिला हा व्हिडिओ येतोय. कारण हे तसंच आहे, कारण आमचं पोस्टिंग आलंय आणि मी जाणार आहे. तर म्हणजे मे महिन्यात मी कधीही जाईल असं हैदराबादला. तर माझ्या मैत्रिणी अशा आहेत की त्या अगोदर सुट्टीला चाललेत आणि त्याच्यासाठी हा दिवस त्यांनी आजच प्लॅन केला आहे. कारण काय माहिती ते येतात आहे नाही येतात आहे, येतील असं बोलतात आहे त्या, पण येतील तेव्हा खरं. कारण जर नाहीच भेट झाली परत, म्हणून आज हा दिवस आम्ही प्लॅन केला आहे. मी नाही प्लॅन केला, ह्यांनीच केला आहे. आणि मला बाहेर पण जायचं होतं दुसऱ्या गोष्टीसाठी एका, तर तोही व्हिडिओ येईलच. तर त्याच्यासाठी मी तयार झाले होते. तर चला म्हटलं, प्रियांका ये ना, ताई ये ना. तर ही प्रियंका आणि ही साधना, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. कायम माझ्या व्हिडिओमध्ये ह्या दोघी असतातच. आणि आता जितके बी नातेवाईक आहेत ना, ते सगळे म्हणतात की ह्या दोघी नाही दिसल्या ना व्हिडिओमध्ये, म्हणतात त्या नाही का गोरे गोरे दोघी कुठे गेले, हां कुठे गेले असे बोलतात सगळे. तर ह्या माझ्या मैत्रिणी. आणि मी जसं चॅनल चालू केले तसं माझ्या चॅनलमध्ये ह्यांचा म्हणजे मोलाचा वाटा म्हणता येईल असा आहे. कारण प्रत्येक व्हिडिओ म्हणजे क्वचित असा व्हिडिओ आहे की मी एकटीनं बनवला आहे. सगळ्या व्हिडिओमध्ये ह्या दोघी असतात आणि सपोर्ट खूप जास्त करतात. मैत्रिणी अशाव्या तर अशा. आणि यांच्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. आणि इतक्या सपोर्टिव्ह आहेत, म्हणजे तुम्ही बसला असाल ना, आजारी असाल तरीसुद्धा उठून नाचणार असं, म्हणजे इतकं शब्दात सांगू शकत नाही. यांचं ह्या असणं माझ्यासाठी खूप जास्त मोठी गोष्ट आहे. आणि ह्या मला मिळाल्या. आणि प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर आपण मैत्रिणी करतो आणि मैत्रिणी चांगल्या भेटणं खूप नशिबाची गोष्ट असते. आणि मला प्रत्येक ठिकाणी भेटतातच, पण इतकी अटॅचमेंट झाली ह्या दोघींच्या बरोबर की शब्दात नाही सांगता येणार. आणि हिला जसं माझं पोस्टिंग आलं आहे माहिती झालं आहे ना, तेव्हापासून ही रडते अशी. म्हणजे गेलं की ती म्हणते ताई तू जाणार का. आणि म्हणजे मला त्यावेळेस नाही रडायला आलं आणि आता मला व्हिडिओच्या समोर रडायला येते करताना. आणि त्यावेळेस हिचं असं झालं की महिना झाला आम्हाला कळालं की पोस्टिंग कुठं आलं, तेव्हापासून ही रडते. गेलं ना तरी की लगेच म्हणते ताई तू जाणार सोडून आम्हाला असं. खूप जास्त म्हणजे प्रेम करतात माझ्यावरती ह्या दोघी. आणि माझी इच्छा होती की माझ्याबरोबर ह्यांच्या दोघींचं पोस्टिंग यावं. आणि अजून मी प्रयत्न, म्हणजे असं वाटतं की माझ्यानंतर त्याच युनिटला यांचं पोस्टिंग यावं. खूप काही बोलण्यासारखं आहे. कारण मैत्रीची व्याख्या म्हणजे ह्या दोघी माझ्यासाठी. कारण मी इथं आल्यापासून ह्या माझ्याबरोबर आहेत आणि मला ह्यांनी खूप जास्त सांभाळून घेतलं. किती गोष्टी अशा असतात की आपल्याला माहिती नसतात आणि ह्यांनी कधीच मला असं जाणवून दिलं नाही की तुला हे येत नाही, आणि ह्या शिकवत गेले आणि मी शिकत राहिले. आणि माझा हात तर कापायला लागला आता, कारण मोबाईल पण पकडता येत नाही आहे मला. तर चला आज न रडता व्हिडिओ बनवते. कारण बास मेकअप खराब झाला तुझा. मेकअप केलाच नाही. तर चला माझ्याविषयी 2 शब्द बोल. तयार रडू नको आज, खरंच तुम्हाला परत भेटशील. आलं पक्की मैत्री कधी पण भेटूनच असते. पक्की मैत्री होती आणि खरं म्हणजे गेल्या जन्मीचं काहीतरी पुण्य असेल म्हणून ही भेटतं माणूस. नाहीतर असंच कुणाला भेटत नाही ना. तुला काय बोलायचं माझ्याविषयी चांगलं बोल. खडूच बोलते. नाही चांगलं नाही बोलत. आई आमच्या मैत्रिणीबद्दल काही सांगण्याची गरज तर नाहीये. बिचारी एवढी पॉझिटिव्ह आहे, तिची तब्येत खराब असते, पोरांची असते, कोणाचं म्हणजे इतकं निगेटिव्हिटी बिलकुल नाही आहे तिच्याकडे बघून आम्हाला सुद्धा हे वाटतं. रडू नको प्रियांका, कायम पॉझिटिव्ह राहायचं असतं. आयुष्य हसतच घालवलं तर चांगलं आहे. मला या शब्द तुझ्या परत आठवत होते. किती वेळ रडले पण तू सांगतेस ना. पॉझिटिव्ह राहायचं आयुष्यात. कधी कितीही मोठा प्रॉब्लेम आला तरी पॉझिटिव्ह राहायचं. आणि बाहेर किती जरी तुला रडायला आलं ना, तर तिथं भांडून यायचं. वाटलं तर घरी येऊन रडायचं, मग तिथं भांडून यायचं. असं राहायचं, स्ट्रॉंग राहायचं.
तो स्वभाव तुझा आवडत होता की ती सांगते एखाद्या बहिणीसारखं की असं नाही करायचं तसं. एवढं मैत्रिणी भेटलं ताई म्हणजे प्रत्येक ठिकाणी, पण काही काही असं वाटायचं की हे चालल्या गेलं तर चांगलं होईल असं वाटायचं. म्हणजे एवढं करून जायचं माणूस, आणि आता आपण जातोय तर वाईट वाटते एकमेकाला सोडून. चांगला माणूस मिळायला पण नशीब लागतं तेच आणि म्हणायचं. माझं पण नशीब असेल काहीतरी म्हणून तुम्ही दोघी मला मिळाल्या. आणि खरंच मला जसं तुम्ही आला ना त्यावेळेस असं वाटायला लागलं की आपण म्हणजे इथं राहावं आहे. आणि तुम्हाला एक दिवस असं हे नाही की एक दिवस जरी आम्ही नाही भेटलो ना तरी लगेच बेचैनी होते. एवढे बेचैनी कामं होऊन जाते. आम्ही सोडून किती सुद्धा काम एकत्र असलं ही तर दिवसभर बिझी असते, busy असते, ट्युशन तरी घेते आपल्यासाठी आणि ब्लाऊज शिवते, इतकं तिला काम असतं तरी सुद्धा ही 1 तास आमच्यासाठी काढत होती दोघींसाठी सुद्धा. काय म्हणजे तिला किती काम असलं ना तरी ती 1 तासासाठी ते ठेवणार म्हणजे ठेवणार आणि आमच्यासाठी वेळ काढणार. अशी आमची मैत्रीण आहे. आणि आता तिला बोलायला येत नाहीये काय म्हणजे बोलायला येतं ती नाही. मला सुचत नाही काय बोलू. ताईविषयी सांगण्यासारखं खूप काही आहे पण मी काय बोलू हे शब्दात सुद्धा मला मांडता सुचत येणार. नाहीये. माझ्यात सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह विचार असतील. ताई म्हणजे खूप पॉझिटिव्ह बोलते माझ्याविषयी. नेहमी अशी किती पर्टिक्युलर आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये ती मला हे करते, पॉझिटिव्हिटी देते. मी कधी म्हणजे ती म्हणजे मला नेहमी कोणी हेट करत असले तरी ती म्हणते अगं तुझ्यामध्ये आहे क्वालिटी म्हणून तुला लोक तिरस्कार करतात, तर तू नेहमी पॉझिटिव्ह राहा, तुझ्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहे, तुला कोणीच काही करू शकत नाही, तू फक्त चांगली राहा व्यवस्थित. खूप छान आहे. नेहमी मला खूप मदत करत आहे सगळ्या गोष्टी. निंदकाचे घर असावे शेजारी तसं असतं, कारण ही प्रगती करतच राहिली. आणि हिची एक गोष्ट मला खूप जास्त आवडते की कधीच कुणाविषयी वाईट बोलत नाही. कितीही काय असू द्या, आम्ही तिघी ज्या वेळेस बसतो ना असं कुणाचाच आम्ही काय कधी विषय काढत नाही. आम्हालाच ह्या करायला वेळ पुरत नाही असं आहे. आम्ही तिघी पण चुगल्या म्हणजे आमचा प्रकारच नाही की कुणाचं काय काढायचं किंवा काय. इतकी म्हणजे म्हणूनच आमचे विचार एवढे चांगले बनले आणि आमची मैत्री एवडी छान राहिली आणि अशीच नेहमी ठेवू आम्ही. आमच्या फॅमिली सुद्धा आमच्यासोबत सगळ्या कनेक्टेड आहे. माझे मम्मी पप्पा खूप ताईला लाईक करतात. त्यानंतर अश्विनी बेटा कधी जाणार आहे ते माझ्या ताईला मुलीसारखंच मानतात. सगळ्यांची ओळख आहे ताईसोबत आणि चांगलं वाटतं ताईसोबत राहून. पोस्टिंग आलं आणि काकांना कळाले की पोस्टिंग आले आणि ते आता येणार नव्हते, मे जून मध्ये येणार होते आणि त्यांना कळालं की पोस्टिंग आलंय म्हणून ते मला भेटण्यासाठी जळगाववरून दोघं पण आले मला भेटण्यासाठी की परत भेटते नाही भेटते म्हणून. कारण आमचं चाललं होतं की लगेच जायचं, पोस्टिंग झालं की लगेच जायचं. आता थांबलो आम्ही 1 महिन्यासाठी, पण ते तिथून आले मला भेटण्यासाठी. ही बोलत होती तरी नाही आले आणि मी म्हटलं की यांना मला जाताना एकदा भेटायचंय. इतकी अटॅचमेंट झाली ना मावशींबरोबर काकांबरोबर, इतके म्हणजे इतका चांगला स्वभाव आहे. त्यांनी माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आले. मी त्याचं तर व्हिडिओ बनवणारच आहे. मी किती दिवस झालं म्हणते की व्हिडिओ बनवणार आहे. आमच्या दोघींसाठी गिफ्ट घेऊन आले होते काका आणि मावशी. आणि खरंच म्हणजे आमची दोस्ती आहे म्हणून खरंच तिच्या फॅमिलीची आमची पण म्हणजे ओळख झाल्याच्या नंतर अटॅचमेंट होतच. आणि प्रियांकाचं तर काय तरी विचारपूस करतात ते. हा कायमच म्हणजे कोण जरी हिला आला तरी बोलणं आमच्या विषय असतं, आम्हाला विचारता पहिले जास्त. ही आमची लाडूबाई हे सगळ्यात जास्त आली. आणि प्रियांकाचं म्हणजे प्रियांकाविषयी मी 2 शब्द बोलते आज. का तर प्रियांका आहे ना हिचा बालिशपणा हिच्यात अजून जिवंत आहे. म्हणजे आपण आहे ना खूप जास्त समजूतदार झालं असं वाटतं. कारण आपण जितकं एखाद्याला समजून घेतो आणि म्हणजे मॅच्युअर झाल्यासारखं आपण राहतो, वागायला लागतो. सगळ्यांना असं वाटतं की खूप जास्त मॅच्युअर आहे, पण आपण आतून कसं असतं आपल्याला माहिती असतं, पण पुढच्याला तसं वाटतं. पण हिच्यात बालिशपणा अजून जिवंत आहे. आणि हिच्याकडे बघितलं नाही तर म्हणजे आम्ही आलो ना हिच्याकडे किती दुःख असू द्या, किती काही दुखत असू द्या, काय असू द्या, हिच्यापाशी आलं ना की हिचा बालिशपणा बघून इतकं म्हणजे हसायला येणार, इतकं पॉझिटिव्ह वाटणार. म्हणून मी काय म्हणते की प्रियांकाच्यातला जो बालिशपणा आहे ना प्रत्येक स्त्रीमध्ये असलाच पाहिजे. आणि ती आमच्यापेक्षा लहानच आहे, लहान आहे अजून, पण तिला कसं होतं थोडंसं कुणी काय बोललं की रडायला येतं लगेच. आणि मी तिला कायम सांगत असते की रडायचं नाही, भांडून यायचं कुठे गेलं तरी, घरी येऊन रडायचं पण बाहेर कुठेच रडायचं नाही कुणाच्या समोर. आणि स्ट्रॉंग राहायचं. आणि तुला कुणी काय बोललं तर मला सांग, मी आहे, लगेच फोन करूनच भांडते मी. म्हणूनच मी मैत्री करत नाही. कारण मला पण तसंच होतं. माझं मन इतकं हळू आहे. मला म्हणजे कोणी निगेटिव्हिटीने बोललं किंवा काही झालं त्यामुळे मी खूप कमी लोकांमध्ये मिक्स होते. बोलते सगळ्यांसोबत पण म्हणजे मनाने खूप कमी अटॅच होते. पण या दोघांसोबत खूप अटॅच आहे मी आता. माझ्यासाठी गिफ्ट आले
खूप छान गिफ्ट घेतलंय माझ्यासाठी आणि ह्या दोघींनी मिळून घेतले. मी पण रिटर्न गिफ्ट देणार आहे पण कधी माहिती नाही मला कारण हे आता दोघी गावाला चाललेत आणि म्हणून. आणि खूप सुंदर असं गिफ्ट आहे, तुम्हाला जवळून दाखवते की काय काय ह्याच्यात तुम्ही बघू शकता. पूजा थाली दिली यांनी. कशाची आहे ताई? हां, पितळाची आहे. आम्ही ही गिफ्ट तिला याच्यामुळे दिलेली आहे कारण ही देव काही करत नाही, पूजा पाणी काही करत नाही. आम्ही आमची आठवणी आहो आणि पूजा बी करा, दोन्ही करा म्हणून देतोय. आता पूजा करायचं काही थाली बघायची काय माहिती आता दोन्ही करायचे. तर आमची आठवण आली की थाली काढायची आणि नंतर पूजा बी करायची. याचा उपयोग काय होतो? म्हणजे अगोदर ह्यांची आठवण काढायची मग हा. देवाची मग काढायची. देवाची काढायची. थाली दिली मग मला. ही तुला गिफ्ट. हा, खूप छान गिफ्ट आहे ताई. दोघींना पण थँक्यू. असं छान छान गिफ्ट देत जा आणि कुरिअरनं पाठवत जा मला. चालतंय. तुम्हाला मी फोन करून सांगत जाईल मला काय 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 पाहिजे. हा. मग मी तुम्हाला पाठवत जाईल. खूप सुंदर गिफ्ट दिलंय मला यांनी. आता मी पण विचार करते काय द्यायचं ते. आता मला एवढं काय सुचत नाही. देईल काहीतरी छोटं मोठं. इतकं देईन. आमच्यासाठी गिफ्ट तूच येत आहे अक्का. अक्का आहे आमची अक्का. हा, मी अक्का ही दीदी. आणि ही बेबी अक्का दीदी. ही आमची छोटी बेबी सगळ्यांबरोबर. खूप छान वाटतंय आज.